जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. विद्रोही तुकाराम. विषय आहे विषारी दात सळसळले असतील. अर्थ न जाणता नुसते पाठांतर करणाऱ्या आणि अनुभव न घेता शब्दांची पोकळ बडबड करणाऱ्या तथाकथित पंडितांवर तुकारामांनी ओढलेली हे कोरडे त्यांच्या मर्मावर जबरदस्त आघात करणारे आहेत, यात शंका नाही. तुकारामांचे या अर्थांचे अभंग, भजन, कीर्तन इत्यादी माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचू लागले असतील तेव्हा वैदिकांच्या गोटात एक खळबळ माजली असेल, हाहाकार उडाला असेल, एखादी वादळ घोंगावत असल्यासारखे झाले असेल, यात शंका नाही. आजपर्यंत लोकांच्या दृष्टीपुढे असलेली वैदिक पंडितांची प्रतिमा अगदी वेगळी होती. जगातील सर्व ज्ञान त्यांच्याकडेच आहे. सृष्टीची सर्व रहस्ये त्यांनाच कळतात. त्यांच्या मध्यस्थीमुळेच देवांची आपल्यावर कृपा होऊ शकते, किंबहुना ते पृथ्वीवरचे मूर्तिमंत देवच आहेत, इत्यादी इत्यादी प्रकारच्या त्यांच्याविषयीच्या धारणा लोकांच्या मनात होत्या. स्वाभाविकच समाजामध्ये त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. ते केवळ आदराचाच नव्हे तर पूजेचा विषय होते. त्यांचा शब्द पवित्र मानला जात होता. त्यांचा आदेश शिरसावंद्य ठरत होता. थोडक्यात म्हणजे वैदिक पंडित समाजात सन्मानाच्या व प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेले होते. अशा स्थितीत कोणी एक मनुष्य उभा राहतो आणि या पंडितांकडे मुळी खरेखुरे ज्ञान नाही अशी घोषणा पुन्हा पुन्हा करू लागतो, तेव्हा देहूची सामाजिक भूमी भूकंप झाल्यासारखी थरारली असेल, यात शंका नाही. विशेषतः ज्याला मुळे वेदाचे एक अक्षर उच्चारण्याचाही अधिकार नाही, अशा एका शूद्राने आपल्या ज्ञानाविषयी शंका घेतल्याचे पाहून त्यांच्या मेंदूला झिंजण्या आल्या असतील आणि त्यांचे विषारी दात सळसळलेही असतील, हे उघड आहे. नुसत्या घोकंपट्टीला अर्थ नाही, खरे महत्व अर्थ ज्ञानाला आहे. ही तुकारामांची भूमिका अगदी निर्दोष असल्यामुळे वैदिक पंडित उघडपणे तिला आव्हान देऊ शकत नव्हते, ती खोडून काढू शकत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे तुकारामांच्या आचरणामुळे त्यांच्या शब्दाला मोठे वजन प्राप्त झाले होते. कर्ज खते बुडवणे आणि दुष्काळात गरिबांना मदत करणे यामुळे ते निस्वार्थी असल्याची लोकांची खात्री झाली होती. ते जे काही बोलतात त्यामागे काही खोटेपण असणार नाही अशी लोकांची धारणा होऊ लागली होती. थोडक्यात म्हणजे तुकारामांच्या शब्दांना मोठी विश्वसनीयता प्राप्त झाली होती. या सर्व प्रकारामुळे वैदिक पंडित बेचैन झाले असणार हे स्पष्ट आहे. तुकारामांमुळे आपल्या प्रतिष्ठेवर व सुखोपभोगांवर घाला येत आहे हे ओळखून त्यांचा जळफळाट सुरू झाला असणार हेही स्पष्ट आहे. पुढचा विषय आहे पंडितांच्या सिंहासनाला हादरे. वैदिक पंडितांना तुकारामांच्या अभंगांचे चटके अधिकच दाहक वाटण्याची आणखी एक उदाहरण होते. तुकाराम महाकवी होते, शब्दप्रभू होते. ते शब्दांची निवड अत्यंत चोखंदळपणे करीत. त्यामुळे त्यांचे विचार लोकांच्या अंतःकरणाला भिडत. ते विचार त्यांची मने जिंकून घेत. त्यांच्या मनात प्रतिसादाची आंदोलने उठू शकत. त्यांच्या भावनांना, विचारांना वळ लावू शकत होते. स्वाभाविकच वैदिक पंडितांविषयी त्यांच्या मनात जो आदरभाव होता त्याला तडे जाऊ लागले. पंडितांच्या सिंहासनाला हादरे बसू लागले. तुकारामांचा एक एक अभंग पंडितांच्या कसा जिवारी लागला असेल ते पाहण्यासारखे आहे. घोकंपट्टी करून शब्दांचे ओझे वाहिल्याबद्दल या पंडितांना ज्ञानी म्हणायचे असेल तर घोड्यांनाही ज्ञानी म्हणावे लागेल, कारण ते काही पंडितांपेक्षा कमी ओझे वाहत नाहीत. हा तुकारामांचा युक्तिवाद पंडितांना जहरी डंकासारखा वाटला असणार. साखरेची चव न चाकता नुसत्या गोव्या वाहणाऱ्या बैलांबरोबर आणि ओझी वाहूनही काटे खाणाऱ्या उंटाबरोबर केलेली तुलना त्यांच्या मनाला झोंबली असणार. वांज असूनही गरोदर व बाळंतीण असल्याचे सोंग करणाऱ्या स्त्रियांबरोबर शाब्दिक पंडितांची केलेली तुलना अर्थाची उपेक्षा करून नुसते पाठांतर करणाऱ्या परंपरेचे वांजपण दाखवून देते आणि त्यामुळे ही तुलना ऐकून अशा पंडितांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असणार. वैदिक पंडितांनी आजवर लोकांना नुसत्या शब्दांचीच कडी पाजली आणि नुसत्या शब्दांचाच भात जेव घातला, पण हे जेवण जेवून आजपर्यंत समाजातील कोणी तृप्त झालेला नाही. हा तुकारामांनी काढलेला निष्कर्ष जितका दाहक तितकाच सत्य आहे. वैदिक परंपरेने आजवर समाजात नुसते पोकळ शब्द दिले, खराखुरा अन्नरस दिला नाही आणि त्यामुळे कित्येक पिढ्या, कित्येक युगे समाजाची उपासमार झाली, तहानमार झाली. हे ऐतिहासिक सत्य त्यांनी लोकांच्या नजरेला आणून दिले. या प्रकारचे विचार मांडणारा तुकारामांचा एक अभंग हा वैदिक पंडितांना चापकाच्या एकेका फटकाऱ्यासारखा वाटला असणार आणि या प्रत्येक फटकाऱ्याबरोबर त्यांच्या मनात तुकारामांविषयी शत्रुत्वाची, वैराची, सोडाची एक एक ज्वाला भडकली असणार, यात शंका नाही. अर्थात तुकारामांनी हे वैर स्वतःहून ओढून घेतले होते आणि ते काही वैयक्तिक कारणाने ओढून घेतले नव्हते, तर समाज व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी ओढून घेतले होते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगद्गुरु.